हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोनवरील आत्मा. कोल्हापूर जवळचं छोटंसं पण गजबजलेलं गाव शिरोळ. गावात देशमुख कुटुंब मानाचं मानलं जायचं. दादासाहेब देशमुखांचं नाव गावात दबदबा असलेलं. पण त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळं घर काळोखात गेलं. अपघाती मृत्यू म्हणत पोलिसांनी केस बंद केली होती. कारचे ब्रेक निकामी होऊन दादासाहेबांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं. दादासाहेबांच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा अमेय घराचा आधार बनला. त्याची आई यशोदा, लहान बहीण सायली आणि घरातील सर्व कामं सांभाळत होती. पण दादासाहेब नसल्यामुळे घरावर एक गडद सावली कायम भासत होती. एके रात्री अमेय ऑफिसमधून उशिरा परतत होता. घड्याळात 12 वाजत होते. अचानक त्याच्या मोबाईलवर प्रायव्हेट नंबरवरून कॉल आला. अमेयने कॉल उचलला. अमेय, आवाज आला. अमेयचे अंग शहारले, कारण तो आवाज त्याने आयुष्यभर विसरू शकत नव्हता. तो दादासाहेबांचा होता. बाबा? अमेय अवाक होऊन विचारतो. पलीकडून शांत पण थरथरणारा आवाज. माझा मृत्यू अपघात नव्हता, तो खून होता. क्षणभर अमेयच्या हातातून फोन सुटायचाच बाकी होता. त्याने कॉल रेकॉर्ड करायला घेतला, पण आवाज अचानक बंद झाला आणि लाईन कट झाली. पुढचे काही दिवस अमेयला सतत असे कॉल्स येऊ लागले. प्रत्येक वेळी तो आवाज दादासाहेबांचाच असायचा आणि प्रत्येक वेळी एक नवा धागा मिळायचा. गाडीचे ब्रेक ज्याने छेडले तो घरातीलच आहे. तुला विश्वास ठेवता येणार नाही अशा व्यक्तीकडून विश्वासघात झाला. वसियतीचं रहस्य उघड केलं तर खरा गुन्हेगार समोर येईल. अमेय गोंधळला. तो आईला सांगू शकला नाही, कारण आई आधीच मानसिक तणावाखाली होती. पण त्याने गुपचूप तपास सुरू केला. गावातल्या वकिलाकडून त्याला समजलं की दादासाहेबांनी मृत्यूपूर्वी नवीन वसियत तयार केली होती. त्यात जुन्या वसियतीपेक्षा एक मोठा बदल होता. संपूर्ण मालमत्ता मुलगा-मुलीला समान वाटप करण्याऐवजी अर्धा हिस्सा घरात काम करणारा जुना नोकर नाना याला दिला होता. हे ऐकून अमेय थक्क झाला. पण नाना मात्र काही दिवसांपूर्वी गाव सोडून गेला होता. का, कुणालाच माहीत नव्हतं. एके रात्री पुन्हा फोन आला. नानावर शंका घेऊ नकोस. त्याच्यावर तू अंधविश्वास ठेवतोस, त्यानेच तुला संपवलंय. अमेयच्या मनात गोंधळ उडाला. घरातला कोण? बहीण, आई की काकाजी विजय देशमुख? अमेयने हळूहळू धागे जुळवायला सुरुवात केली. त्याला कळलं की दादासाहेबांच्या मृत्यूनंतर काकाजींचा व्यवसाय अचानक फुलायला लागला होता. शिवाय अपघाताच्या आधी गाडी काकाजींच्या गॅरेजमध्येच ठेवली होती. एके दिवशी मध्यरात्री अमेयला पुन्हा कॉल आला. आज शेवटचं सांगतो, गुपित घरातल्या तिजोरीत आहे. अमेय धावत तिजोरीकडे गेला. त्यात एक पेनड्राईव्ह आणि दादासाहेबांनी स्वतः रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये दादासाहेब थेट कॅमेऱ्याकडे बोलत होते. माझ्या जीवाला धोका आहे. विजय माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. गाडीचे ब्रेक त्याने छेडले आहेत. तर जर माझ्या मृत्यूनंतर हा पुरावा मिळाला तर पोलिसांना द्यावा. अमेयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने लगेच पोलिसात पुरावे दिले. चौकशीत सर्व समोर आलं. विजय देशमुखने लोभ आणि मत्सरातून दादासाहेबांचा खून घडवून आणला होता. वसियतीत नानाला हिस्सा देऊन दादासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभराचं ऋण फेडू इच्छित होते, पण हे विजयला मान्य नव्हतं. विजयला शिक्षा झाली. नानाला पुन्हा गावात परत बोलवण्यात आलं. यशोदा आणि सायलीला अखेर खरी शांती मिळाली. अमेय शेवटी एकटाच फोन हातात घेतो. कॉल रेकॉर्डिंग्ज पाहतो. पण त्याला आश्चर्य वाटतं. हे फोन खरे होते का की त्याच्या मनाचा खेळ?
कारण कॉल लॉगमध्ये ते नंबर कुठेही दिसत नव्हते. तो शांत हसतो. बाबा, तुमचं गुपित उलगडलं. आता तुम्ही खरंच शांत व्हाल. घरातील आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.